आमची स्वयंनिर्माण फाउंडेशन ही NGO आहे ना, आम्ही महिला बचत गटासाठी काम करतो आणि हे जे प्रोडक्ट बनवले आहेत ते आमच्या महिलांनी बनवले आहेत घरी. त्यांना एक त्यांच्या बाजारपेठेला वाव मिळावी, प्लस त्यांना पण मार्केटिंगचा एक्सपिरियन्स यायला पाहिजे ना, मार्केट कसं असतं, काय असतं, कस्टमरला कसं हँडल करायचं, ते करण्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाला येऊन तुम्ही आमच्या कार्यक्रमाला शोभा लावली त्याबद्दल तुमचं थँक्यू. आजचा हा कार्यक्रम आपण आज स्वयंनिर्माण फाउंडेशन व लाल शाखीय वाणी समाज मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करण्यासाठी मी हर्षदाताई, सुरेखाताई आणि शिल्पाताई पूजा करते. लाल शाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने आज इथे ज्या भरपूर महिला आहेत त्यांच्यासाठी प्रदर्शन आणि विक्रीचं भव्य असं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर युगंधर महिला मंडळाच्या अध्यक्षा, युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षदाताई शिरसाट, तसेच आमच्या शहर प्रमुख सुरेखाताई चव्हाण, प्रीतीच्या आई छायाताई, प्रीती आणि सगळ्याच इथं जमलेल्या सगळ्या मैत्रिणी. सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज मी इथे ज्यांच्यामुळे उभी आहे किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा उद्योग चालू केला, स्वतःचं विश्व निर्माण करत आज तुम्ही इथं करता, इथे घराच्या बाहेर पडले, त्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपण इथे उभे आहोत. तर त्या सावित्रीबाईंची आज पुण्यतिथी, त्यांना प्रथम मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज आपण सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून स्वतःचा उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, एक स्वतःचं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सगळ्यांना शुभेच्छा देते आणि तुमच्या भविष्यासाठी पण तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हे सगळं करत असताना आपल्याला मला माहिती आहे की एखादा पुरुष एखादा उद्योग करतो किंवा एखादी महिला उद्योग करते तेव्हा त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. कारण तुम्ही आज इथे 10:30 वाजता सगळेजण आलेले, तुम्ही किती धावत पळत आलात, घरातलं काय काय काम करून आलात हे मी जाणू शकते, कारण मी पण एक महिला आहे. मला इथं 10:30 उद्घाटनाला यायचं होतं म्हटल्यानंतर मला घरचं नाश्ता पाणी स्वयंपाक नवऱ्याचं पोरांचं सगळं बघून इथपर्यंत मी कशी आले हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुमचं ते समजू शकते की एखादी महिला उद्योग करायची म्हटल्यानंतर तिला किती ताऱ्यावरची कसरत करावी लागते. पण आपलं महिलांचं कसं आपल्यामध्ये जिद्द खूप असते, आपल्यामध्ये चिकाटी खूप असते, त्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट ठरवली की ती करतोच. कारण बाई पण भाडी देवा नुसतंच नाही म्हणत की आपल्याला ईश्वराने सुद्धा आपल्यामध्ये नवीन जीव तयार करण्याची शक्ती आपल्याला देवानेच दिलेली आहे. मग आपण स्वतःला कमी का समजायचं. तर आपण जेव्हा एखादा उद्योग करत असतो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना महिलांना स्वतःला सिद्ध करावं लागतं. किंवा आपण नवीन लग्न झाल्यानंतर घरात आल्यानंतर सासूसुद्धा आपल्याला किचन लवकर हातात देत नाही, तिथे सुद्धा आपल्याला तिथं स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्याच्यामुळे महिलांना कुठलंही क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असेल, तुमचं उद्योगाचं क्षेत्र असेल किंवा
सगळ्यांना स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला जिद्दाण्याची काठी खूप गरजेची असते. आता तुम्ही इथं व्यवसाय करताय, बचत गटाच्या माध्यमातून सगळ्याजणी इथे व्यवसाय करताय. बचत गटासाठी खूप मोठं एक व्यासपीठ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिलेले, की आता जे बचत गट जे आहे तर ते बचत गट न म्हणता त्याचं रूपांतर शक्ती गटामध्ये करायचं. किती दिवस आपण महिलांसाठी बचत गट करणार? त्या बचत गटांना आता बचत गट म्हणून आपल्याला शक्ती गट म्हणायचे आणि त्या दृष्टीने आपल्याला झेप घ्यायची, त्या दृष्टीने आपल्याला पावलं टाकायची आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्री स्वतः इतक्या योजना त्यांनी शक्ती गटासाठी आणलेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची. मी प्रीतीताईंना पण याविषयी बोलले की जे काही आपले बचत गट असतील ते बचत गट आपल्याला शक्ती गटाशी जोडायचे. म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जो शक्ती गट आहे त्यांचा स्वतःचा जो बचत गट आहे, बचत गटासाठी त्यांनी शक्ती गटचे नाव दिले आणि त्या शक्ती गटाच्या नावाखाली ते योजना महिलांपर्यंत पोहोचवणार आहेत. अगदी तळागाळातल्या महिलांपर्यंत प्रत्येक शासनाची योजना गेली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे आणि त्या धोरणासाठी आपल्याला एकच करायचं आहे की आपला जो बचत गट आहे तो महापालिकेला जोडलेला आहे की नाही हे पाहिजे. सर्वप्रथम जो नसेल तर तो महापालिकेला जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो शक्ती गटाला जोडायचा आहे, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या बचत गटाला जोडायचा आहे आपल्याला. आणि त्या शक्ती गटाच्या माध्यमातून शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत, जी योजना आली की ती तुमच्यापर्यंत येत जाईल, त्याचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे आणि आपल्या स्वतःला सक्षम करायचे. कारण त्याच्यामागचा उद्देशच आहे की महिला सक्षम झाली पाहिजे. आता तुम्ही स्वतः उद्योग करताना सुद्धा अपडेट राहिलं पाहिजे. आता आजकाल नुसतं मी करते वड्या पापड करते असं नाही, तर तुम्ही जे ग्राहक तुमच्या स्टॉलवर येत आहे. आता मी इथं कार्यक्रमाला वेळ होता तेव्हा मी एक चक्कर मारली तर बऱ्याच जणी पहिल्यांदा स्टॉल लावत आहे. तर त्यांनी शिकून घ्यायचं की आज तुम्ही हे अपेक्षित नसलं पाहिजे तुम्हाला की आज तुमचं सगळं प्रोडक्ट विकले जातील. तर तुम्हाला हे पाहिजे सुद्धा की बाकीचे कसे प्रोडक्ट प्रेझेंट करताय. कारण कुठलंही प्रोडक्ट आपण घेत असताना अगोदर आपल्या डोळ्यांना त्या की का आवडलं नाही तुम्हाला, तर त्यानुसार तुम्हाला ते चेंजेस करता येतात. कारण मी काही उद्योजिका नाही आहे, पण जे काही माझ्या मैत्रिणी आहेत उद्योग करतात तर त्यांना पाहून मला ज्या गोष्टी समजतात तर तुम्ही पण आता माझ्या आजपासून मैत्रिणी आहे त्यामुळे तुम्हालाही मला ते सांगणं खूप गरजेचं वाटतं. आणि शासनाच्या योजना संदर्भात तुम्हाला ज्या काही अडचणी येतील तर त्या एक नगरसेविका म्हणून नाही, जिल्हा प्रमुख नाही, तर तुमची एक मैत्रीण म्हणून तुम्ही मला कधीही हाक मारा की तुमच्यासाठी रेडी आहे. असं पण मी तुम्हाला आवाज देते. आणि परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुमच्या उज्ज्वल शुभेच्छा, तुमच्या यशस्वी उद्योगासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते. आणि परत एकदा सावित्री मातेच्या चरणी नतमस्तक होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कस्टमरचा फीडबॅक कसा घ्यायचा, बेसिक गोष्ट आणि मेन थिंग मीच आमचे जे बचत गट गव्हर्नमेंटला लिंक करायचे ते आमच्या थ्रूच आपण करणार आहे. आपण त्याचाही फॉलोअप घेतोय, मॅम ते आपल्याला करून देणार आहे. कारण त्यांच्याशिवाय आपल्या बचत गटांना महानगरपालिकेविषयी काही महत्त्व नाही आणि ते महत्त्वाचं काम शिल्पा मॅडम आपल्याला करून देत आहे. त्याच्यासाठी एकदा पुन्हा एकदा टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर मी सुरेखाताईला विनंती करेन की त्यांनी 2 मिनिटं मार्गदर्शन करावं. स्वामींच्या चरणी नतमस्तक होते आणि ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे, शिक्षण घेतल्या असे सावित्रीबाई यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या चरणीही नतमस्तक होते. आत्ताच आपण परवाच्या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला आणि जागतिक महिला दिनाच्या पर्वावर आपल्या प्रीतीताईने महिलांसाठी काहीतरी करायचं हे 8 दिवसापासून 15 दिवसापासून तिच्या मनात होतं की काहीतरी आपण बचत गटाच्या महिलांना केलं पाहिजे. कारण फक्त घरात बोलून महिलांची स्थितीही सुधारणार नाही, तिचा विकासही होणार नाही. मग ती खूप धडपड करत होती. माझ्यापर्यंत ती आले, त्या आल्या, नीलमताई असो, प्रीतीताई असो, त्यांनी सांगितलं की माझ्या बचत गटाच्या महिला आहे, मी असा एक कार्यक्रम ठेवते ताई, तो सफल होईल का? मी म्हटलं एकदम खूप छान संकल्पना आहे. तिने जी संकल्पना मांडली आणि ती जर आज खरं माझ्या डोळ्यासमोर दिसते की सगळ्या महिला या त्यांचे प्रोडक्ट घेऊन इथे त्यांनी स्टॉल लावले, एकदम छान प्रकारे प्रेझेंटेशन केलं. मी आल्यावर शिल्पाताई आणि मी ऑब्झर्वेशन केलं, खूप छान प्रकारे सर्वांनी ते आरोग्याबाबत असतील, महिलांच्या आरोग्याबाबत जो स्टॉल लावलाय तो एक खूप छान स्टॉल लावलाय ताईंनी. आणि जे प्रोडक्ट आपल्या घरी नेहमी आपण यूज करतो तो स्टॉल आहे. सर्व आपल्या दैनंदिन जीवनात ज्या वस्तू लागतील या सर्व गोष्टींचा विचार करून इथे स्टॉल सर्व महिलांनी लावला आहे. त्यामुळे सगळ्यांचे मी अभिनंदन करते. पण या गोष्टी सांगताना फक्त आपण इथं थांबून नाही जाता, कारण महिला ही तिचं सबलीकरण, ती सक्षम कशी झाली पाहिजे हे सांगण्यासाठी आम्ही सर्व शिल्पाताई असो, हर्षदाताई असो, आम्ही सर्व प्रयत्न करतो. तर कुठेतरी आपण
ठेवतो. मला एक पहिल्यांदा सांगायचं, मी कोणत्याही गोष्टीवर मत व्यक्त करताना काही त्याचा विचार वेगळा नका करू. कारण आपण मार्गशीर्ष जो महिला असतो त्याचे उद्यापन किती लोक करतात, किती महिला करतात. न्याय कसा मिळेल हे कायद्यात लिहिलेलं आहे. जेव्हा आपण पोथी वगैरे सर्व वाचतो त्याच्याबरोबर कायदा हा आणि संविधान हे वाचलंच पाहिजे. आणि जेव्हा आपण महिला ही घरात कार्य करते, तिला ही जिद्द असते, कुठेतरी ती मागे राहिली जाते. एक संसारात असताना किंवा तिचं लवकर एज्युकेशन थांबवलं जातं, मग ती कुठेतरी मागं राहते. आणि मागं का बरं राहिली, त्यासाठी तिला काहीतरी करायचं आहे. त्यासाठी आपण जे प्रोडक्ट आहे, अजून काही क्षेत्र असो, काही क्षेत्रात त्या मार्गदर्शन करतात आणि त्यांचं मी अजून अभिनंदन करते. पुन्हा एकदा लगेच आपल्याला कोणत्याही गोष्टीत आपण यशस्वी होऊ शकणार नाही. एक असफलता मिळाली तर लगेच आपण नाराज होऊन जाता कामा नये. त्या गोष्टीत आपली काय कमी राहिली आहे, आपण काय केलं पाहिजे याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि पुन्हा नव्याने ती गोष्ट केली पाहिजे. तेव्हा आपण जाऊन कुठं सफल होऊ. त्यासाठी मी पुन्हा एकदा महिलांना त्यांचं अभिनंदन करते आणि प्रीतीताईंचंही मी आभार मानते की आम्हा सर्वांना तुम्ही इथं बोलवलं आणि तुम्हा सर्वांना अजून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक दिवस जागतिक महिला दिन म्हणून आपल्याला साजरा नाही केला पाहिजे, तिचे रक्षण केले पाहिजे. आपण सर्वांनी असं जर मानलं तर स्त्री ही गगनाला भरारी देऊ शकते आणि पुढे जाऊ शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आम्ही याच्या पुढच्या वर्षी मी तुम्हाला सांगते की आपलं हेच एक्झिबिशन आपण इंटरनॅशनल लेवलला घेऊ. सांगते त्यांचा अमूल्य वेळात वेळ काढून अमूल्य शब्द आपल्याला ऐकायला भेटले, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानते. थँक्यू ताई. कांटों से खींच के आंचल, तोड़ के बंधन बांधी पायल, कांटों से खींच के आंचल, तोड़ के बंधन बांधी पायल, कोई ना रोको दिल की उड़ान, कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला, दिल वो चला, दिल वो चला, आज फिर जीने की तमन्ना है।
हॅलो. दूर का हो जाता पंढरपूर काशी, अवलियांची मूर्ती आहे बघा शेगावासी. अवलियांची मूर्ती आहे बघा शेगावासी. शेगावासी जाओ तुम्ही एक वेळा, दर गुरुवारी भरतो भाविकांचा मेळा. गर्दी सदा राहते भजन पूजनाची, अवलियांची मूर्ती आहे बघा शेगावासी. दूर का हो जाता पंढरपूर काशी, अवलियांची मूर्ती आहे बघा शेगावासी. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. स्वामी तुमच्या या दिंडोरीला पायी चालत येईन. स्वामी तुमच्या या दिंडोरीला पायी चालत येईन. पायी चालत नेलं या सबुरीवाल्यानं. पायी चालत नेलं या सबुरीवाल्यानं. स्वामी तुमच्या या दर्शनाची मला लागली आतान. स्वामी तुमच्या या दर्शनाची मला लागली आतान. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. स्वामी तुमच्या या दिंडोरीला पायी चालत येईन. स्वामी तुमच्या या दिंडोरीला पायी चालत येईन. तुझी वाट ही अळवळणी पायाला येत्या फोड. तुझी वाट ही अळवळणी पायाला येत्या फोड. तुझ्या कृपेच्या छायेत फोड लागतिया गोड. तुझ्या कृपेच्या छायेत फोड लागतिया गोड. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. स्वामी तुमच्या या दिंडोरीला पायी चालत येईन. स्वामी तुमच्या या दिंडोरीला पायी चालत येईन. तूच आईनी तूच बाप, तूच विठ्ठल रखुमाई. तूच आईनी तूच बाप, तूच विठ्ठल रखुमाई. तुझ्या दिंडोरी नगरीत ती पंढरी मी पायीन. तुझ्या दिंडोरी नगरीत ती पंढरी मी पायीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. स्वामी तुमच्या या दिंडोरीला पायी चालत येईन. स्वामी तुमच्या या दिंडोरीला पायी चालत येईन. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. अजून कोणाला म्हणायचंय का गाणं वगैरे? ताई तुमच्यापैकी कोणी येणार आहे म्हणायला? आहे का कोणी? आम्हालाही ऐकू द्या तुमचं गाणं. ताई तुम्ही येत आहे म्हणायला? राम आएंगे म्हणाला. धनश्री ताई अजून एक गाणं म्हणणार आहे, राम आएंगे त्या खूप सुंदर. के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. ओ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे आज आएंगे. ओ राम आएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे राम आएंगे. ओ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मैं तो वो मेरे झोपड़ी के. स्वयं निर्माण फाउंडेशन यांच्या वतीने आज जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत.
जागतिक महिला दिनानिमित्त आज आपल्याकडे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या निवारण मार्गदर्शन आणि महिलांना स्वयं व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे डॉक्टर संगीता हेमंत देशपांडे मॅडम, तसेच प्रकल्प अधिकारी MCD प्रकल्प अधिकारी सौ भारती सोसे पांढरकर मॅडम या उपस्थित आहेत. पांढरकर मॅडम आहे ना? त्यासोबत तसेच दामिनी पथकातील महिला हेड कॉन्स्टेबल सौ निर्मला निंभोरेताई जरा वेळात येत आहेत, आपल्या व्यासपीठावर येणार आहेत. आणि आपल्या BSNLमध्ये कार्यरत असलेल्या माजी लेखाधिकारी सौ संध्याताई मोराणकर अशा या सन्माननीय सावित्रीच्या लेखी आपल्या या व्यासपीठावर उपस्थित आहे. आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने मी सौ किरण अविनाश येवले व्यासपीठावर विराजमान असलेल्या आणि सभागृहात उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींचे, माझ्या या सर्व सावित्रीच्या लेकींचे स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचे करूया स्वागत फुले उधळू आनंदाची. मान्यवरांचे करूया स्वागत फुले उधळू आनंदाची. आपण आलात मान देऊनी पर्वणी आहे सुख सौख्याची. आता आपल्या प्रमुख पाहुणे ज्या आहेत तर त्यांचं डॉक्टर संगीता देशपांडे ताई यांचे स्वागत आमच्या महिला समिती सदस्य, नियोजन समिती सदस्य सौ मनीषाताई नेरकर ह्या पुष्प देऊन स्वागत करतील. पांडे ताई मॅडमचे स्वागत करतील सौ मनीषा नेरकर ताई. याच्यानंतर आपल्या मॅडम किती प्रकल्प अधिकारी MCD प्रकल्प अधिकारी सौ भारती सोसे या मॅडम यांचे स्वागत करतील सौ वर्षाताई केले. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. माजी प्रकल्प अधिकारी सौ संध्याताई मोराणकर यांचे स्वागत आपल्या बचत स्वयंनिर्माण फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती शेवगावकर ताई करतील. आपण आवाहन करतो तर आजची कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करूया. कार्यक्रमाची सुरुवात केली दीप प्रज्वलाने. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. प्रमुख पाहुण्या डॉक्टर संगीता देशपांडे मॅडम यांचे आपण आज म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आहे की ह्या डॉक्टर संगीता देशपांडे मॅडम या मेनोपॉज आणि PCOD ह्या ज्या महिलांच्या समस्या आहे ज्या विषयावर पण प्रत्येकीला ती समस्या आहे. आज म्हणजे महत्त्वाचा मोठा एक प्रश्नचिन्ह आहे, त्या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. पण त्यासाठी आपण आधी त्यांचा परिचय करून घेऊया की या मॅडम नेमक्या काय आहेत. तर आपल्या प्रमुख पाहुणे ज्या डॉक्टर संगीता देशपांडे मॅडम यांचे परिचय करून देतील सौ पल्लवी धामणे.
देशपांडे मॅडम ऑब्सुलेट वेलनेस क्लिनिक N3 सिडकोच्या डायरेक्टर आहेत. लठ्ठपणा आणि पोषण सल्लागार म्हणून त्या मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे. तेजो शरीरचे संचालिका पण आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर लठ्ठपणा आणि PCOD या विषयावर त्या काम करतात. आजपर्यंत मॅडमचे लठ्ठपणा आणि PCODच्या शेकडो रुग्णांवर उपचार केले आहेत आणि चयापचय विकारमध्ये एक उत्कृष्ट सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत. पोलिओ निर्मूलन कार्यक्रमातील योगदानाबद्दल जागतिक आरोग्य संस्था WHO यांच्याकडून त्यांना अवॉर्ड देऊन पुरस्कृत करण्यात आले आहे. भारतातील सर्व विभागांमध्ये दिव्य मराठीद्वारे सर्वोत्कृष्ट उद्योजक म्हणून मॅडमला सन्मानित करण्यात आले आहे. फिजिओटाईप आहार व्यवस्थापन या विषयात त्या मराठवाड्यात प्रथमच पोषण तज्ज्ञ आहेत. बालपणातील लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी होप हाऊस ऑफ ओबेसिटी प्रिव्हेन्शन अँड एज्युकेशनसाठी पालक आणि शिक्षकांसाठी सल्लागार आणि प्रेरक म्हणून काम करतात. आहारगाथा या नावाने मधुरेमातील दिव्य मराठीसाठी स्तंभलेखन म्हणून त्यांचे काम केलेले आहे. महाराष्ट्रातील बरेच जण या स्तंभलेखकाचे चाहते आहेत. भारतातील प्रसिद्ध कॅलेंडर कालनिर्णय यासाठी देखील त्या लेख लिहितात. निरोगी अन्न आणि पोषणासाठी समर्पित आहारगाथा या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यासारख्या देशांमध्ये आयुर्वेद आणि योगाच्या प्रसार कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी असतात. संभाजीनगर येथील पहिल्या सायकल रॅलीचे प्रमुख सायक्लोस्पेक्ट गटाच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, सिंगापूर मॅरेथॉन यासाठी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मॅडमांना रॉयल एनफील्ड बाईक चालवण्याचा उत्तम अनुभव आहे. नुकताच बेसिक गिर्यारोहण कोर्स त्यांनी मनाली येथे पूर्ण केला आणि सरतेशेवटी यावर्षी मॅडमांना लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या सर्वोत्कृष्ट सचिव पुरस्कार मिळाला. अशाच आजच्या आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या पाहुण्या आपल्यास लाभलेल्या आहेत. धन्यवाद. पाहुणे आहे सौ भारती सोसे पांढरकर मॅडम. यांचा परिचय आपल्याला स्वयं निर्माण फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीतीताई शेगावकर आपल्याला करून देतील. या प्रीतीताई. भारती सोसे मॅमचा परिचय द्यायचा तर आज मी उभी आहे तर त्यांच्यामुळेच इथे तुमच्यासमोर स्टेजवर उभी आहे. एक 6 महिने आधी मी MCDचा कोर्स केला होता मराठवाडा उद्योजक केंद्रामध्ये. मी मॅमला फक्त भेटायला गेलो होते. माझी फ्रेंड आहे मनीषा. तर ती मला म्हणे चल तू खूप कुठाने करत असते म्हणे, तू मॅडमला एकदा भेट म्हणे. आणि त्यांच्या संपर्कात जाऊन मी आज तुमच्यासमोर ह्या स्टेजमध्ये उभी आहे. आणि माझ्यासारखे आज माझ्या बचत गटाच्या 35 ते 30 महिला माझ्यासोबत उभ्या आहेत. हे मॅडमची अचिव्हमेंट आहे की जे मॅमने मला शिकवलं आहे. बिझनेस कसा करायचा, बिझनेसबद्दल मार्गदर्शन, गायडन्स. प्लस आतासुद्धा मॅमने खाली ऑब्झर्व केलं, प्रत्येक महिलांना गाईड केलं. तुम्ही मार्केटिंग कशी वाढवू शकता, तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो कसा करू शकता, याची फर्स्ट स्टेप जर असेल ती MCD आहे. माझ्या जीवनामध्ये MCD आल्यामुळं आज मी इथे आहे. आज मॅम माझ्या शब्दाला मान देऊन मॅमचा अमूल्य वेळ मला दिला आहे मॅमनी. मॅमचा परिचय सांगितला तर खूप मोठा. मॅडम ज्या आहेत MCDच्या प्रकल्प अधिकारी आहेत. MCD अंतर्गत जितके पण प्रोजेक्ट होतात ते सगळं मॅमच्या अंडर होतात. आज इतक्या मोठ्या व्यक्तीचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे तर निश्चितच मॅम त्याचा नक्की आमच्या महिलांना फायदा होईल. थँक्यू. धन्यवाद प्रीतीताई. पाहुणे लाभलेले आहेत. आता आपल्या अजून एक प्रमुख पाहुणे आहे सौ संध्याताई मोराणकर. याबद्दल आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया. त्यांचा परिचय करतील सौ वर्षाताई केले. संध्याताईंचा परिचय सौ संध्या रत्नाकर मोराणकर. ताईंचे शिक्षण BCom झालेले आहेत. टेलिफोन ऑपरेटर कंट्रोल गव्हर्नमेंट. ताईंनी 25 वर्ष यांची सर्व्हिस केली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ सहाय्यक या पदावर त्यांची नियुक्ती झाली. 2000 ते 2020 पर्यंत त्यांनी सर्व्हिस केली. 2020 ताईंनी स्वइच्छेने निवृत्ती घेतली. ताईंनी 35 वर्ष घर आणि नोकरी करून खूप छान प्रकारे सांभाळली. त्यांनी त्यांचे मुलं उच्च शिक्षित केले. मुलगा इंजिनियर आहे. सध्या ते ऑस्ट्रेलियात वास्तव्यात आहे. मुलगी मुंबईमध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्ट आहे. ताईंचा स्वभाव खूप शांत आणि प्रेमळ आहे.
तर त्या आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले यायचं आमचे भाग्य. मानवी समाज हे एक रथ असून स्त्री पुरुष त्या रथाची 2 चाके आहेत. प्राचीन काळात सीतेसारखी पतिव्रता साध्वी, सावित्रीसारखी सद्गुणी, मैत्रेयी, गार्गीसारख्या स्त्रियांची नावे घेतल्यावर आपल्या मनास अभिमान वाटतो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजेच जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देव रमण करतात, म्हणजे वास करतात. कालांतराने स्त्रीची रूपे बदलली गेली आणि राणी लक्ष्मीबाई म्हणजे हळूहळू त्या सीतेपासून तर हळूहळू राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी दुर्गावतीसारख्या महिलांनी पुरुषांप्रमाणे लढा देऊन यशस्वी राज्य केले. पुढे जाऊन सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशीसारख्या महिलांनी रूढी परंपरा तोडून शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. नंतर सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी यांनी राजकारणात यश संपादन केले. कोणतेही क्षेत्र असो, नारी ही नेहमीच अग्रेसर आहे. अगदी अंतराळात पाऊल ठेवणारी कल्पना चावला असो किंवा धावपटू PT उषा, आता तर असे एकही क्षेत्र नाही जिथे नारीचे योगदानच नाही. चांद्रयानसारख्या यशस्वी मोहिमेत सुद्धा जास्तीत जास्त महिला वैज्ञानिक कार्यरत आहेत. अशाच नारींचा आदर्श समोर ठेवत आणि नारीच्या विविध रूपांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने महिला दिनाचे औचित्य साधून आजचा हा आपला कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत डॉक्टर संगीता देशपांडे मॅडम यांचा आपण आज मार्गदर्शनपर थोडंसं 2 शब्द ऐकूया. ते आपल्याला खूप महत्त्वाचं सांगणार आहे आरोग्यविषयक. तर सगळ्यांनी अगदी शांततेने ऐका. या मॅडम. सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाववेल. सगळ्या तुम्हाला निरामय आरोग्याची कामना करून मी माझं सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. स्पेशली वाणी सरांचे आभार मानते की त्यांनी मला इथं एक चान्स दिला किंवा एक मला संधी दिली की तुमच्यासमोर काम करायचं आहे. म्हणजे काही शब्दात माझा जे काही अनुभव आहे तो मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. सर्वप्रथम आपण एक महिला दिनाच्या सगळ्यांना तर शुभेच्छा आहे, पण एकच दिवस मला असं वाटतं की खूप काही आपल्याला खूप छान वाटतं. आपला सत्कार होतो, आपल्याला ज्या काही संधी मिळालेल्या नाहीत ते खूप छान वाटतं. पण तसंच छान वाटणं पूर्ण वर्षाचं जे काही 365 डेज असतात त्याच्यासमोर चालू असायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं की हेल्थमध्ये मी काम करत असल्यामुळे माझ्या खूप लक्षात येतं की मी एक तुम्हाला 2-3 गोष्टी सांगणार आहे. साधारण 3 महिन्यापूर्वी एक महिला माझ्या एक साधारण 35 वर्षाची असावी आणि ती माझ्याकडे आली. जेव्हा मी तिला चेकअप केलं तिने बरीच कारणं सांगितली की मला असं होतं, मला तसं होतं. मग मी तिला तिचं ब्लड प्रेशर चेक केलं तर साधारण तिचं ब्लड प्रेशर हे खूप वाढलेलं होतं आणि मी तिला सांगितलं की तुझं ब्लड प्रेशर खूप वाढलेलं आहे आणि तुला आता नक्कीच काहीतरी मेडिसिन सुरू करायला लागेल किंवा तुझ्या आहारामध्ये आहे किंवा काही टेस्ट करून घ्यायला लागेल की नक्की तुझ्या आरोग्यावरती त्या ब्लड प्रेशरचा काय परिणाम झालेला आहे. पण परत ती म्हणाली की नाही मला असं काही कधीच नव्हतं, आता कसं काय झालं. तर मला असं वाटतं की ती डिनायल मोडमध्ये होते की तिला ठीक आहे मी सांगितल्यानंतर माणसाला ॲक्सेप्ट का तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याला विचारता की असं कसं काय झालं, आधी कधीच नव्हतं. तर मला असं वाटतं की हा जो महिलांचा ॲक्सेप्टन्स आहे ती शेवटी तिला सांगितलं की हे मला माहीत नाही पण हे आजचं मी तपासल्यानंतर एवढं रीडिंग आहे आणि मला असं वाटतं माझ्या अनुभवाप्रमाणे की तुला ब्लड प्रेशर आहे. पण तिने काही ऐकलं नाही. मी घरी जाऊन माझ्या मिस्टरांना विचारीन आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करीन. आणि ती गेल्यानंतर मला 2 ते 2.5 महिन्यानंतर त्यांच्या ओळखीच्यांपैकी आहे की तिला पॅरालिसिस होऊन ती कुठंतरी ॲडमिट होती कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये. तर मला सगळ्यांना एकच कळकळीने सांगायचं आहे की स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सगळ्यात महत्त्वाचं की एखादा दिवस आपण जर आजारी पडलो तर काय होतं घरामध्ये सगळे हवालदिल होतात, प्रत्येकजण परेशान होतं. सगळ्यात जास्त परेशान आपण होतो. आपल्याला वाटतं मला का हा आजार झाला आहे, मला का त्रास होतो आहे. पण आपणही माणूस आहोत हे आपण सगळ्याजणी विसरून जातो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजारी पडला आहे
विश्रांती करा. पण नेहमी ठीक आहे, सगळ्या घरच्या लोकांची ते लोक आपल्यावरती अवलंबून असतात, आपण त्यांना कायम सर्व्हिस देत आलेलो आहोत. सगळ्याजणी कधी बघतो का की कोणीतरी तुम्हाला म्हणतं की नाही तू आज जरा बस, आज तू जरा सुट्टी घे. सगळ्यांना सुट्टी हवीशी असते. घरातल्या प्रत्येक काम करणारा म्हणजे मोलकरणींसुद्धा आजकाल असं म्हणू नये, पण पहिल्यांदा त्या कबूल करतात की माझ्या 2 सुट्ट्या असतील बाई, माझ्या 4 सुट्ट्या असतील, हो की नाही. मग आपण कधी हक्काने म्हणतो का घरातल्या मेंबर्सना की नाही माझा पण एक दिवस आहे आणि मी त्या दिवशी सुट्टी घेईल, असं म्हणतो का आपण? आपण 24/7 आपण लोकांची, घरातल्या लोकांची काळजी घेत असतो आणि ते मला वावगं काही वाटत नाही, पण कधीतरी आपण पण माणूस आहोत हे लक्षात ठेवा. एक मी खूप वर्षांपासून, जवळजवळ मी 35 वर्षांपासून हे काम करते की ती बाई, आज 35 वर्षाची बाई, तिला एका हाताने हेमेपॅरासिस म्हणजे एका ह्याने ती लुळी झाली. त्या दिवशी तिने म्हणणं ऐकलं असतं आणि स्वतःच्या शरीराकडे जर दुर्लक्ष नसतं केलं तर ती वुड हॅव बीन अ नॉर्मल लाईफ. म्हणजे तिला वाटलंसुद्धा नसतं की ह्याचे बीपीचे कॉम्प्लिकेशन्स असतात. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं, मी म्हणत नाही की घरी जाऊन एक सुट्टी मागा, पण निश्चितपणे तुम्ही पण एक माणूस आहात आणि तुम्हाला काही दुखणी खुकणी अंगावर काढू नका. कारण खूप जण येतात, कोणाला ॲसिडिटी होत असते, कंबर दुखी सगळ्यांना असते, त्रास होत असतो, आजारी पडत असतात, गोळ्या संपलेल्या असतात, जे काही रुटीन तुमचे उपचार सुरू असतात. काही BP असतं, कुणाला थायरॉईड असतं, कुणाला काय काय असतं. आणि जनरली काय करतो आपण की गोळ्या संपल्या ना की जाऊ दे बाई, नंतर करू, आपण उद्या सांगू, ह्यांना सांगू. पण आपण काय करतो, मध्ये त्याच्यात कधी 8 दिवस निघून जातात कळत नाही आणि मग त्याचा व्हायचा परिणाम त्या आजाराचा तुमच्या शरीरावरती व्हायला लागतो. तर आणि एखादी गोष्ट आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा मिस्टरांच्या बाबतीत झाली तर आपण काय करतो पहिल्यांदा आपण म्हणतो नको बाई गोळ्या संपल्या, आपण घेऊन यायला पाहिजे. नको बाई 10दा आठवण करतो, अहो गोळ्या घेऊन या, अहो गोळ्या घेऊन या, अहो गोळ्या संपल्यात. मग हे का बरं तुम्हीच हे ठीक आहे, मी त्याच्यात वावगं म्हणत नाही, हे अतिशय चांगलं तुम्ही काम करता. तुम्ही एक गृहिणी आहात आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी करता, त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण हीच वेळ जर स्वतःवरती आली तर काय होतं, आपण दुर्लक्ष करतो. मला एकच म्हणायचं आहे की वुमन्स डे असा एक दिवस साजरा करून होत नाही, तर मॅक्सिमम तुमची शरीराची, मनाची तुमची काळजी घ्या, आराम करा. एक दिवस जर तुम्ही काही केलं नाही, तर बऱ्याचशा बायका असतात, नाही बाबा एक दिवस काही जर राहिलं की इतकं त्यांना वाईट वाटत असतं की बापरे आज मला असं झालं, माझं ना आज हे काम नाही झालं, आज ना मी असं केलं, माझं हे राहून गेलं. म्हणजे स्वतःला सतत खात राहतात की अरे बापरे त्यांनी मागितलं होतं पण मी दिलंच नाही, काय हे. पण कशासाठी? तुम्ही पण माणूस आहात, तुम्हालाही मन आहे. तुमचं मन आणि शरीर कोणी म्हणतं का तुम्हाला विचकतं का घरात बस आई तुला मी करून देतो चहा? प्रत्येक माणूस हा खूप स्वार्थी असतो. आणि आज मला महिला दिनानिमित्त म्हणायचं की थोडंसं आपण पण स्वार्थी व्हायला काही हरकत नाही. आपल्या पूर्ण फॅमिली आपल्यावरती अवलंबून असते आणि यू आर द बेस ऑफ फॅमिली. त्यामुळे जर तुमचं शरीर तुम्ही व्यवस्थित ठेवलं नाही तर हळूहळू कुरकुरा सुरू होतात. 2-3 महत्त्वाचे गोष्ट आहे की तुमचा आहार, म्हणजे तुम्ही अन्न काय खाता, तुम्ही काय व्यायाम करता, विहार, आणि तुम्ही झोप. कित्येक स्त्रिया माझ्याकडे येतात, कित्येक दिवस काहीतरी मुलीचं बाळंतपण असतं, नवऱ्याचं आजारपण असतं, सासूबाईंचे आजारपण असतं, कोणी पाहुणे आलेले असतात. ही झोप ही कम्प्लिटली अपुरी असते आणि कधीच आपण सिरियसली स्वतःला घेत नाही. मला खूप वाईट वाटतं आणि मला खूप राग पण येतो की का बरं महिने बायका झोपत नाहीत. कित्येकदा निद्रा, या 3 गोष्टींनी तुमचं आरोग्य त्याच्यावरती अवलंबून असतं. झोप, कशा प्रकारचा तुम्ही आहार घेता, आहाराच्या बाबतीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही काय व्यायाम करता. आपण मुलांच्या मागे लागत राहतो, मुलांना खूप सल्ले देत असतो की काय आता हा काहीच करत नाही, हा अभ्यासच करत नाही, हा खेळायलाच जात नाही, नुसता घरीच बसून असतो, व्यायामच करत नाही. घरातल्या सगळ्यांना आपण करतो, मग तुमचं काय? तुम्हाला लागत नाही का व्यायाम शरीराला? का तुम्हाला काही स्पेशली स्त्री म्हणून तुम्हाला गरजेचं नाही असं सांगितलं आहे का? मी तर म्हणते तुम्ही या 3 गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर साधारणतः तुम्हाला निरोगी आयुष्य हे आरामात जगता येईल. पण थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. आहाराच्या बाबतीतही तसंच होतं की आपण एखाद्या वेळेस आजारी पडतो आणि आपल्याला
बाहेरच्या लोकांना मुलांसाठी वेगळं बनवतो, घरच्यांसाठी वेगळं बनवतो, 10 प्रकार बनवतो. पण आज मला हायपर ॲसिडिटी होत असेल आणि मला जर वाटलं की मला फिक्कं खायचं आहे, पण मग काय होतं की जाऊ दे बाई, कुठं करायचं, जे आहे ते खाऊन घ्या, मोकळं व्हा. होतं की नाही असं सगळ्यांच्या बाबतीत? तर मी ह्याच्यासाठी आज मी तुम्हाला सांगते की मला खूप कळकळीने तुम्हाला सांगायचं की स्वतःसाठी थोडं सेल्फिश व्हायला हरकत नाही. की माझं डोकं दुखतं आहे, माझी कंबर दुखते आहे, माझं असं होतं आहे, झा ना झोपून 2-3 तास. तुमच्या वाचून काहीही कुणाचंही मी ते इंदिरा गांधी गेले तरी देशाचं काही बिघडलं नाही. त्यामुळे आपल्या फॅमिलीचं आपल्याशिवाय होणार नाही ही समजूतच चुकीची आहे. की आपल्याला खूप वाटत असतं की बाई गं मी केलं नाही तर कसं होईल, कसं नाही, सगळं व्यवस्थित होतं. कित्येक फॅमिलीज असतात की एखाद्या वेळेस एखादी बाई आजारी पडली तर ती परत मार्गाला लागते. मी म्हणत नाही की तुम्ही आजारी पडावं, अजिबात म्हणत नाही, पण एवढं लक्षात ठेवा की एखादे 2 दिवस तुम्ही जर तुमचा स्वतःचा वेळ घेतला तर निश्चितपणे तुम्ही हे खूप चांगलं राहू शकता आरोग्य. दुसरं महत्त्वाचं की मुलांना आपण म्हणतो की आजकाल सगळीकडे चाललेलं आहे की मुलींचं स्पेसिफिक म्हणते की PCOD सारखा आजार. पहिल्यांदा मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मला म्हणायचं की PCOD काय प्रकार आहे, तुम्ही कशाचे स्पेशलाइज आहात, हे काय असतं. म्हणजे इतकं 10 पैकी एखाद्या मुलींना तो PCOD नावाचा आजार झालेला असतो. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हराईन सिंड्रोम की जो फक्त महिलांना होतो. आणि यामध्ये महिलांचं जे काही आपण म्हणतो की आपण काय करतो, आपल्याला सुंदर दिसणं आवडतं, आपलं रिप्रोडक्शन करतो, आपण लग्न होतं, आपल्याला मुलं होतात, पण नंतरचं सुद्धा आयुष्य आपल्याला खूप हेल्दी घालायचं जातं. पण PCODचे जी काही छोटी छोटी लक्षणं आहेत मी तुम्हाला सांगते, अगदी नीट म्हणजे सगळ्यांनीच काळजी घ्या PCODची, कारण PCOD हा तुमचा जे काही फेमिनिटी आहे त्यालाच धोका निर्माण करतो. तरुण वयामध्ये मुलींमध्ये ॲक्ने असतात, म्हणजे असे मोठे मोठे फोडं असतात, त्वचेवरती फोडं येतात, म्हणजे चेहऱ्यावरती फोडं येतात, पूर्ण अंगावरती फोडं येतात, केस गळायला लागतात, दाढी मिशांसारखे केस येतात. सगळ्यात महत्त्वाचं वजन वाढायला लागतं, अति प्रमाणात वजन वाढायला लागतं. तसंच दुसरं म्हणजे मेन्सेसच्या तक्रारी सुरू होतात. कधी कधी मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही, 2-2 महिने येत नाही, 3-3 महिने येत नाही. मग कधीतरी लक्षात येतं की 6 महिन्यांनी आपल्या मुलीची किंवा अरे मेन्सेसच आलेली नाही आहे. तो हा प्रकार जो आहे खूप इरेग्युलॅरिटीज असतात. कधी आली तर महिना त्याच्यावरती ब्लिडिंग होत असतं महिलांना PCODच्या. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जी तरुण वयातली मुलगी येते, कधी कधी आपली मुलगी असते 15 वर्षाची, परवा एक 15 वर्षाची मुलगी आली आणि खूप वजन वाढते म्हणून तिची आई घेऊन आली आणि ती मला सांगायला लागली की काही नाही म्हणे, हिचं फार चांगलं आहे, अजूनपर्यंत तिला पाळीच आली नाही, आजकालच्या मुलींना 11-12व्या वर्षात येते. म्हणजे तिला खूप त्याचं कौतुक होतं की माझ्या मुलीला तर 14 वर्षापर्यंत आलेली नाही. देन मग मी तिला म्हटलं की ह्याच्यात कौतुक करण्यासारखं काय आहे. जेव्हा मी तिला सोनोग्राफी सांगितलं त्यावेळेस तिला PCOD हे तिचं डायग्नोसिस झालं आणि मग मी तिला सांगितलं की हे पाळी न येणं हे PCODमुळे आहे, हा तुझ्या मुलीला आजार झालेला आहे त्याच्यामुळे पाळी नाही येते. त्यामुळे पाळीच्या संदर्भात कुठलीही तक्रार असेल तर पहिल्यांदा तुम्हाला विचार आला पाहिजे की मला PCOD तर झाला नाही ना. कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये नुसतं हेच नाही, लग्न झाल्यानंतर PCODच्या मुलींना आजकाल आपण बघत होतं का IVF सेंटर्स हार्डली जिल्ह्याला एक असायचं. म्हणजे इनव्हायट्रो फर्टिलायझेशन माहिती आहे ना सगळ्यांना. IVF सेंटर म्हणजे कृत्रिम म्हणजे आपण जे प्रेग्नन्सीज आजकाल होतात तर पहिल्यांदा कुठं राज्याच्या एका ठिकाणी असायचं आणि पेपरमध्ये न्यूज यायची की बाबा ही मूल जन्माला. त्यावेळेस असं सगळ्यांना कुतूहल वाटायचं की अरे बाहेर नळीमध्ये कसं गर्भ तयार होतो आणि त्याच्यापासून मूल तयार होतं, अजूनच आश्चर्य वाटायचं. पण तो आजकाल प्रत्येक गायनॅकोलॉजिस्टकडे एक IVF सेंटर असतं. म्हणजे कृत्रिम असं फारसं होत नाही. सिझेरियन सेक्शनचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे असं कुठलंच पहिल्या काळी कसं 9 महिने गर्भवती राहायची, नंतर लगेच तिची प्रेग्नन्सी राहायची, तिला व्यवस्थित 9 महिने पूर्ण झाल्यानंतर आपोआप डिलिव्हरी व्हायची, हे सगळं नॅचरल होतं. पण PCODच्या आजारामुळे एक तर पहिल्यांदा गर्भच राहत नाही, गर्भ राहिला तर तो वारंवार पडून जातो
वारंवार पडल्यानंतर मग एखादा गर्भ राहिला तर त्या मुलाची वाढ ही अतिशय कमी असते किंवा मग त्याला परत त्या पेटीमध्ये ठेवा किंवा असं काही गोष्टी करायला लागतात. आणि हे सगळं चक्र सुरू होतं हे मधल्या वयामध्ये आहे. आणि सेक्शुअल अट्रॅक्शन असतं प्रत्येकाचं, ते राहत नाही PCODच्या मुलींना. नंतरच्या काळामध्ये जे म्हणतात की माझ्या वयाचं की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे. पहिल्यांदा आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर ठीक आहे कुणाला तरी कधीतरी होतो हेच आहे, पण आजकाल ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे. आणि ते मला असं वाटतं की PCOD एक महत्त्वाचं कारण आहे की लेट प्रेग्नन्सीज होतात, मग लेट सगळ्या या गोष्टी होतात. आणि यामध्ये मग ब्रेस्ट कॅन्सर्स आहेत, युटेराईन कॅन्सर्स आहेत, सर्वायकल कॅन्सर्स आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला वाटतं पण हे प्रमाण, मी जेव्हा मला असं खूप भीती वाटते, एक वुमनहूड म्हणून, एक स्त्री म्हणून मला मनस्वी असं वाईट वाटतं की हे अशा पाळीच्या तक्रारी आणि ह्या का होतात या मला खरंच. मग त्यामुळे कुठल्याही मुलीला पाळी जरी आली नाही किंवा पाळीसंबंधी काहीही तक्रारी असेल तर तुम्ही माझा नंबर या कुणालाही विचारू शकता आणि माझ्याकडे, किंवा स्पेसिफिक वयाच्या पाळी यायचा काळ, मुलीचा जो पाळी यायचा काळ असतो त्याच्याबाबत मात्र म्हणजे प्रत्येक आईनी मात्र काळजी घेतली पाहिजे. तसंच मूल लग्न झालं आहे पण मूल होत नाही आहे, तर मूल होत नाही आहे म्हटल्यानंतर आपण काय करतो, गायनेकॉलॉजिस्टकडे जातो, मग हे करतं, पण तिचं नक्की PCOD तिला झालेलं नाही ना हे बघायला पाहिजे. तर हे झालं. तुम्हाला PCOD विषयी अजूनही काही शक्यता असतील तर मला तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी बेझिझक कॉन्टॅक्ट करा, कारण आजार अंगावरती काढणं हे खूप नुकसानदायक ठरू शकतं. तसंच दुसरं त्यांनी मला सब्जेक्ट दिलेलं आहे की मेनोपॉझल आहे, की मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याचा काळ. हा मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा आहे, कारण हा काळ साधारणतः आजकाल अर्ली होत आहे, म्हणजे 40शी नंतरच मेन्सेस इरेग्युलर होत आहेत किंवा या सगळ्या गोष्टी 40शी नंतरच होत आहेत. आणि त्यावेळेस मेनोपॉज म्हणजे पाळी जाणं हे सगळ्यांना माहिती आहे ना इथे बसलेल्यांना, किंवा हळूहळू मी त्यांना म्हटलं मी ओळखते. तर पाळी जाण्याचा काळ म्हणजे पाळी साधारणतः वयाच्या 45व्या वर्षानंतर जायला पाहिजे, पण लवकर जाते. आणि मी कशासाठी म्हणते की हे खूप पाळीचे म्हणजे जो मेनोपॉझल पिरियड आहे याच्यामध्ये खूप बायकांनी काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की पाळी जाताना मानसिक, शारीरिकपेक्षा पाळी ही तर जातेच, म्हणजे ती कधी कधी जाण्याच्या पूर्वी म्हणजे सारखी सारखी पाळी येते, 15-15 दिवसांनी पाळी येते किंवा मध्ये 3-3, 4-4 महिने गॅप असतो, मग करत कधीतरी येते. हे मेनोपॉझल लक्षणं असतात. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण मला असं वाटतं की मानसिक आरोग्यावरती खूप मोठा परिणाम होतो. फिजिकल तर सगळेच तुम्हाला गायनेकॉलॉजिस्ट सांगतील असं होतं तसं होतं, पण मानसिक हे खूप मोठा बदल असतो शरीराच्या स्त्रियांमध्ये. त्या काळात वजन अतिशय वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की डिप्रेशन असतं, चिडचिड सुरू होते, की आपल्याला एखादं नेहमीचंच वाक्य असतात पण ते आपल्याला लागायला लागतात, की एखादं कोणी काहीतरी बोललं, तुम्हाला फटकीनी बोललं की हे काय असं काय, आजकालचं जेवण बरोबर नाही झालं, पण हे तुम्ही नॉर्मल असता तर तुम्ही नॉर्मल घेता. पण जेव्हा मेनोपॉझल स्त्री असते तेव्हा तिचा खूप विचार करायला लागते की मी आता आयुष्यभर यांना जेवण दिलं पण नेमकं आजच कसं हे बोलले, मग मी इतकं खराब करते का. ही जी काय मानसिक मोठा ट्रॉमा असतो, किंवा सारखं सेन्सिटिव्ह होणं, सारखं रडू येतं, एकटं वाटायला लागतं, कुठल्याही कारण कोणीही TVचं बघत असताना आपल्याला रडायला लागतं, म्हणजे आपण अक्षरशः पाणी डोळ्यातून हमसून रडायला लागतो आणि आपल्याला लक्षातच येत नाही की मी का रडती आहे. म्हणजे आपल्याला आपलं कळत असतं आपण असं नाही आहे, पण आपल्या बाबतीत असं होतं आहे. तर हे मेनोपॉझल एवढं लक्षात ठेवा की मेनोपॉझल वुमनमध्ये हे बदल होत असतात आणि खूप साधारणतः या मेनोपॉझल महिलांची खूप चिडचिड होत असते. तर सगळ्यांना घरामध्ये मी सांगते की मी जेव्हा मला मेनोपॉज झाला, मी आता 57 वर्षाची आहे, पण मला जेव्हा मेनोपॉज सुरू झाला त्यावेळेस मी माझ्या सगळ्या घरातल्या लोकांना आहे किंवा माझा जो स्टाफ आहे, 1-2दा मला असं झालं की मी नाहक चिडचिड केली स्टाफवरती आणि मग मला खूप नंतर वाईट वाटायला लागलं आणि मला एकदम स्ट्राईक झाला की नाही, माझा आता मेनोपॉज सुरू झालेला आहे. तर मी सगळ्यांना सांगितलं की हे चिडणं आहे ना, हे तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्ही पण मनाला लावून घेऊ नका, हे माझं मेनोपॉझल चिडणं आहे. तेवढा फेज गेला तुमचा की सारखं तुम्ही चिडचिड नाही करत की मग परत तुम्ही नॉर्मल वागायला लागता. पण हे सेन्सिटिव्ह होणं, वाईट वाटणं, वजन वाढणं, या खूप गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं या मेनोपॉझल एजमध्ये तुमच्या तपासण्या करून घेणं.
खूप खूप मी प्रत्येकीला सांगते की तुम्हाला तपासण्या करणं, कारण जेव्हा पाळी जाते, पाळी हे आपलं एक सुरक्षा कवच असतं. आपल्याला सिक्युरिटी, म्हणजे मी म्हणते ना की सिक्युरिटी देतं, की म्हणजे आपल्याला बऱ्याच आजारापासून पाळी ही रोखत असते. माहिती आहे का सगळ्यांना? मी म्हणते कर्णाला जशी कवच कुंडलं होती, माहिती आहे ना कर्णाची गोष्ट, त्यामुळे कर्णाचं तसंच पाळी ही आपल्यासाठी एक कवच कुंडल असते. पण ती जेव्हा जाते त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही तपासण्या करून घेतल्या पाहिजे. या काळामध्ये सपोज आपण 100 बायकांची तपासणी केली नॉर्मल, तर त्याच्यापैकी ऑलमोस्ट 56 ते 57 बायकांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं, इन्क्लुडिंग लहान मुलीपासून तर मोठ्या बायकांपर्यंत. असं का बरं होतं? आपल्याला खायला मिळत नाही, आपण तर खूप चांगल्या घरचे, खाऊन पिऊन सुखी लोक आहोत, मग का बरं आपल्याला ॲनिमिया होतो? तुम्हाला तुमचं हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज सगळ्यांना माहिती आहे? सगळ्यांनी तपासण्या केल्यात? नसतील केल्या तर जरूर करा. तुमच्या 2-3 तपासण्या खूप आवश्यक असतात. एक तर तुमचा हिमोग्राम, दुसरं आहे तुमचं कोलेस्टेरॉलचं प्रमाण. या काळामध्ये आपल्याला जसं पुरुषांना हायपरटेन्शन खूप लवकर लागतं तसं बायकांना होत नाही लवकर, कारण पाळी चालू असते. पण जशी पाळी बंद होते तसं तुम्हाला हायपरटेन्शन सुरू होतं, BP लागायला लागतं. BP लागलं तर ॲक्सेप्ट करा. तुम्हाला जो काही आजार होईल त्याचा ॲक्सेप्ट करा. गोळ्या व्यवस्थित घ्या, तपासण्या व्यवस्थित करा, वजन नियंत्रित ठेवा. मेनोपॉझल ह्याच्यामध्ये खूप अवघड असतं, भरमसाठ वजन वाढतं आणि वजन वाढलं की तुमचं परत कारणं सुरू होतात. मला असं वाटतं की प्रत्येक बाईनी 1 तास तरी मिनिमम स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. मी म्हणत नाही की खूप काही तुम्ही वेळ द्या असं, पण मला असं वाटतं 1 तास जाऊन तुम्ही कुठली तरी एक्सरसाइज करा. मी वयाच्या 18 वर्षापासून आजपर्यंत मी स्वतःसाठी 1 तास वेळ काढते. मी म्हणत नाही की आय एम ग्रेट, पण मला ते इन्साईट माहिती आहे की मी जर आत्ता माझ्या या वयामध्ये मी जर फिट नाही राहिली तर पूर्वीसारखं आजकाल काही राहिलेलं नाही. मुलं दूर असतात, तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, तुमची हेल्थ मेंटेन, तुम्हाला कोणीही तुमच्या घरातलं येणार नाही आहे, कारण बेसिकली मुलंच आपोआप दूर चाललेली आहे. सगळ्यांचीच मुलं, पूर्वीसारखी कुटुंब पद्धती राहिलेली नाही आहे. आजूबाजूचे खूप न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत. त्यामुळे स्वतःच्या हेल्थची काळजी आत्तापासून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेनोपॉझल ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे की तुम्ही तुमच्या तपासण्या करून घ्या. कुठलीही छोटीशी गोष्ट तुम्हाला वाटलं की आज मला व्हाईट डिस्चार्ज होतो आहे तर तो अंगावर काढू नका. ही कदाचित सर्वायकल कॅन्सरची पण सुरुवात असू शकते, नसेल तर फारच छान, पण चेकअप करून घ्या. कारण या काळामध्ये सर्वायकल कॅन्सर्स खूप कॉमन आहे, म्हणजे युटेराईन म्हणजे गर्भाशयाचे कॅन्सर्स खूप कॉमन आहेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट अंगावर काढू नका. तिसरं महत्त्वाचं की ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. कधी आपल्याला कंबरदुखी ज्यांना खूप फ्रिक्वेंटली होत असेल, अंगावर काढू नका. डॉक्टरांकडे जाऊन कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्या, त्याला सपोर्ट करा. कारण आजकाल ह्याच मेनोपॉझल नाही, साधारण PC म्हणजे साधारण 11-12 वर्षाच्या मुलींसुद्धा कॅल्शियम हे खूप कमी असतं. त्यामुळे थोडं पडलं की पटकिनी इंजुरीज होतात किंवा फ्रॅक्चर होतं. आजकाल पूर्वी ऐकायला मिळायचं नाही, पण आता पडलं आणि फ्रॅक्चर झालं हे खूप कॉमन आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं बायकांमध्ये एक तो ॲनिमिया असतो, दुसरं म्हणजे हाडांची ठिसूळता. यामध्ये साधी सोपी तपासणी आहे, विटॅमिन D आहे, किंवा साधी तपासणी म्हणजे माझी अंगच दुखतं, पाठच दुखतं, मला कामच नाही करता येत, मला मानच दुखती आहे, पण अंगावर काढू नका. यामध्ये तुमचं कदाचित कॅल्शियम कमी असल्यामुळे या तक्रारी असतील. या तक्रारी तुम्ही स्वतःच्या तक्रारीकडे नोटीस करा. आणि जोपर्यंत चांगलं वाटत नाही, एखाद्या डॉक्टरांनी दिलं बाबा कॅल्शियम कमी दिलं आहे पण मला बरं नाही वाटत आहे, समाधान करून घेऊ नका. आता मी तर कॅल्शियमच्या गोळ्या दुखतीच आहे पण तरी दुखणं चालूच आहे, मग कायच करायचं, असं नाही करायचं. जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही आहे, मी बरी आहे का हा प्रश्न सकाळी विचारा. सकाळी उठल्या आपण कसं उठतो आणि दुसऱ्यांच्या कामाला लागतो, स्वतःचा चहा तसाच गार पडतो. म्हणजे स्वतःकडे इतकं, मी म्हणते असं ते भेदभाव का बरं आहे स्वतःच्या बाबतीत आणि दुसऱ्यांच्या बाबतीत, मला हेच कळत नाही. स्वतःकडे उठल्यानंतर पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारा की मी हेल्दी आहे का, मला काही त्रास आहे का, माझं मन काय म्हणतं आहे, की मला काही गोष्टींना खूप लागलेल्या असतात. म्हणजे मनाला आपण म्हणतो, पण स्त्रियांचं जगणं सोपं नाही आहे. म्हणजे मी पण एक स्त्री आहे की आपल्याला खूप गोष्टींचा आपण डोक्यावरती ठेवून आपण चाललेलं असतो, की कोणी काय बोललं, काही राग असतात, काही लोभ असतात, काही अपमान असतात, काही असतात, आणि मग आपल्याला खूप मनापासून वाईट वाटायला लागतं की अरे, आणि मग आपण तेच कॅरी करतो. सकाळी उठलं तरी तोच विचार असतो की अरे
हे असं असं झालं, तसं तसं झालं, मग आपली धुसफूस सुरू होते, कामावरती परिणाम होतो. तर मला वाटतं जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही ॲड्रेस करा की मी हे गरजेचं आहे का, हे केलं आहे का, माझं मन असं म्हणतं आहे का, तर ठीक आहे मी सोडून द्यायला पाहिजे. करू शकत असाल तर तोंडावरती बोला आणि सॉल्व करा. तुम्ही धुसफूस करून तुमच्यावरती रागराग करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही आहेत. तुम्हाला कसला राग आला आहे तुम्ही त्या माणसाबरोबर जाऊन शेअर करून तुम्ही हे करा. तो राग मनात ठेवून जर तुम्ही केला तर तुमच्या मनावर आणि शरीरावरती परिणाम होतो, त्या माणसाचं काहीच जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं शरीर आणि तुमचं मन हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आज नुसतं 365 डे खूप छान वाटलं मला की सगळ्याजणी आल्या, काही ऐकायचं आहे, आपल्यामध्ये बदल करायचे आहेत म्हणून तुम्ही इथं शांतपणे सगळ्याजणी लेक्चर ऐकता. पण मी नेहमी सगळ्यांना सांगते की स्वतःसाठी विचार करायला सांगा. मी म्हणत नाही की खूप सेल्फी लगेच स्वयंपाक असं म्हणत नाही, पण स्वतःसाठी ॲड्रेस करा की सकाळी उठल्यापासून थोडी प्रायोरिटी स्वतःला पण दिली पाहिजे. की मी सगळ्यांना चहा दिला, मग मी बसून चहा पिन, 20 मिनटं मी बसेन शांतपणे चहा पिन आणि नंतरच्या कामाला लागेन. आपण कसं असतं, खूप जणी येतात, मी एक जस्ट कुतूहल म्हणून प्रत्येक बाईला टेस्ट करत असते. एखादं तिला सांगितलं की बाई तुला या गोळ्या घेणं आवश्यक आहे आणि तू ओबेसिटीसाठी आहे, हे कर आणि इतका खर्च येईल. तर ती म्हणते थांबा मी ना घरी जाते, माझ्या मिस्टरांना विचारते आणि मग येते. मग ती येतच नाही परत. कारण बेसिकली कुठंतरी हे असतंच की हे अनावश्यकच आहे, हे माझ्यासाठी बरोबर आहे का. आणि घरी गेल्यानंतर मग नवरा म्हणतो काय गरज आहे तुला, कशासाठी पाहिजे ह्या गोष्टी, नको म्हणलं की संपलं. पण एवढं लक्षात ठेवा की जेव्हा कोणताही डॉक्टर एखादी गोष्ट सांगतो तर ते तुमच्या भल्यासाठी असतं. एवढं मात्र लक्षात ठेवा, सगळेच डॉक्टर खराब नसतात. त्यामुळे तुमच्या स्पेसिफिक तुमचे आजार, तुमच्या हे तुम्हाला एक व्यायाम, साधं वॉकिंग तर सगळेच करू शकतात. तुमचा वेळ तुम्हाला द्या. मी म्हणत नाही की सगळ्या जबाबदाऱ्या टाकून द्या, अजिबात नाही. कारण स्त्रीला कुठंच सुटका नसते, हे मलाही माहिती आहे एक स्त्री म्हणून. 3 वाजता आली बरोबर आणि खरंच यांचे सगळ्या इतक्या त्या कोऑपरेटिव्ह होत्या की मलाच हे झालं की अरे बापरे, इतका त्या शांतपणे सगळी सिच्युएशन हँडल करत. त्यांच्यासाठी पण सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. So thank you so much.